स्वागत करते। या बुलेटिन मध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी जाणून घेत असतो। न्यूज टॉप 9 ची आजची सुरुवात आपण करणार आहोत मोठ्या बातम्यांनी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। खडखड धरण आणि शिरपामाळ या पर्यटन स्थळाला ते भेट देणार आहेत। उद्धव ठाकरे ज्या गावांचा दौरा करणार आहेत तो जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण पूर्णपणे भाजपचा गड आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नेमका हाच गट का निवडला अशी कुजबुज सुरू झाली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जिल्ह्यातील जव्हारच्या पर्यटन स्थळाच्या विकासात्मक बाबींसह जिल्ह्यातील विविध विषयांवर बोलणार आहेत। आपल्या मागे ईडी लागली तर मी सीडी लावेन असं राष्ट्रवादी पक्षप्रवेशावेळी गमतीनं म्हटलं होतं। आता खरंच ईडी मागे लागली आहे, त्यामुळे सीडी लावण्याचं काम अजून बाकी आहे असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपला इशारा दिला। गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात झालेल्या संवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते। पुणे जिल्ह्यातील जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते अनावरण केलं। गेल्या अनेक दिवसांपासून अनावरणाचा कार्यक्रम रखडला होता। शरद पवारांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता। अहिल्याबाईंच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे अशी टीका पडळकर यांनी केली। शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय। नाशिक जिल्ह्यातील 2.5 लाख ग्राहकांना वीज तोडण्यांबाबत नोटीस बजावण्यात आली। थकीत बिल 15 दिवसात न भरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। कृषीधारकांकडे सर्वाधिक थकबाकी असल्याचं दिसतंय। नागपुरात महावितरणनं थकबाकीदारांना मोठा शॉक दिलाय। महावितरणकडून 1161 थकबाकीदारांची वीज खंडित करून महावितरणनं थकबाकीदारांना दणका दिलाय। मुंबईत लोकल सुरू झाल्यावर गर्दी वाढली आणि सोबतच रुग्णसंख्याही वाढली। गेल्या 10 दिवसात मुंबईत 4237 कोरोना रुग्णांची भर पडली आहे। तर रुग्णसंख्या वाढल्यास रेल्वे प्रवासावर निर्बंध आणण्याचे संकेत मुंबई महापालिका प्रशासनाने दिले। मुंबईत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास सुरू झाला। मात्र नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग वाढण्याची भीती पुन्हा निर्माण झाली। नागपुरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली। नागपुरात काल 500 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली। जवळपास 65 दिवसांनंतर कोरोनाचा आकडा वाढलाय। पुणे शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसते। काल दिवसभरात 256 नवीन रुग्णांची नोंद झाली। आठवडाभरात 150च्या आसपास असणाऱ्या रुग्णसंख्येनं 250चा टप्पा पार केल्यानं शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झालेलं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये महालक्ष्मी चाळ खून प्रकरणातील 8ही आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। रस्त्यातच आरोपींना उठाबशा काढायला लावल्या। एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे। आणि आता पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। नाना पटोले आज ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ते पदभार स्वीकारतील। प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले इंधन दरवाढ आणि कृषी कायद्यांविरोधात केंद्र सरकारचा निषेध करणार आहेत। यावेळी ते ट्रॅक्टरनं आणि बैलगाडीनं प्रवास करून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत। रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची ईडी पुन्हा एकदा चौकशी करणार आहे। ईडीकडून दोघांनाही आणखी एक समन्स बजावण्यात आलेला आहे। आज त्यांची पुन्हा एकत्र चौकशी होणार आहे। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे। या बैठकीत नाशिकसाठी घोषित झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा घेतला जाणार आहे। इंधन दरवाढीसह घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज रास्ता रोको केला जाणार आहे। नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावरील विंचूर चौफुलीमध्ये रास्ता रोको केला जाणार आहे।
राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेचं जळगाव जिल्ह्यातील चोपडात आगमन होणार आहे। यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते चोपडा नगरपालिकेच्या विविध कामांचं उद्घाटन होणार आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। यावेळी ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात आढावा बैठक घेणार आहेत। तसंच सोलापूर अभिनव उपक्रमाला देखील ते हजेरी लावणार आहेत। नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकांसह कंत्राटदारांचा आज संप आहे। स्टील दरवाढी विरोधात बांधकाम व्यावसायिक आक्रमक झालेत। स्टील आणि सिमेंटच्या दरात 3 महिन्यात 50% वाढ झाली। स्टीलमधील दरवाढीमुळे बांधकाम दरातही 40% वाढ झाली। संपादरम्यान नाशिक जिल्ह्यातील बांधकाम आज बंद राहणार आहे। आणि आता महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचाही न्यूज टॉप 9 मध्ये आढावा घेतला। जलसंपदा मंत्री जयंत पाटील जळगाव दौऱ्यावर असतानाच गुलाबराव देवकर आणि एकनाथ खडसे गटातील फूट पुन्हा समोर आली। गुलाबराव देवकर समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर खडसेंचा फोटोच नसल्याचं पाहायला मिळालं। गुजराती भाषेच्या वापरावरून मनसे विरुद्ध शिवसेना असा सामना सुरू झालाय। भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर केला होता। यावर मनसेनं काही चिठ्ठ्या चिकटवत हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही असा मजकूर लिहिलाय। पुण्यातील नवले ब्रिज ते कात्रज दरम्यानच्या रखडलेल्या रस्त्याचा विषय लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचं काम 6 महिन्यात पूर्ण होईल असं आश्वासन दिलं। शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे। 10 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकारच्या या अटी शर्थींवर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतलाय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि राम कदम यांनी सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे। भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार यांनी लक्ष घालावं अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांचा अंत पाहू नका अन्यथा उद्रेक होईल असा इशाराही उदयनराजेंनी ठाकरे सरकारला दिला। राज्यातील जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवे निकष जारी करण्यात आले। त्यानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना 50 कोटींचा अतिरिक्त निधी देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी 27 गावांच्या विकासासाठी बजेटमध्ये 500 कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी केली आहे। पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे सरकारनं ग्राहकांचं वीज कनेक्शन कापण्याचा कट आखलाय अशी टीका भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। त्यामुळे वीज बिल वसुली विरोधात आंदोलन आणखी तीव्र करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। कोरोना लसीकरण मोहीम संपताच सीएए कायदा लागू केला जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलंय। नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत निर्वासितांना नागरिकत्व दिलं जाणार आहे। आणि आता राज्यातल्याही महत्त्वाच्या 9 घडामोडी पाहूया। कुलाबा वांद्रे सिब्स या मुंबई मेट्रो 3 साठी आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारल्यास राज्याचे तब्बल 1580 कोटी वाचणार आहेत। मेट्रो कारशेडच्या अभ्यासासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीनं अहवालात कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्यास सकारात्मकता दर्शवली। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सुरुवातीच्या वांद्रे कुर्ला संकुल स्थानकातील जागेचा तिढा अद्याप कायम आहे। त्यामुळे इथं स्थानक उभारणीसाठी राबवण्यात येणारी निविदा प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। राज्यात कांद्याचे दर वाढतच चाललेत। यंदा पावसाळी आणि उन्हाळी कांद्यावर संक्रांत ओढवल्यानं कांदा पुढील 1.5 महिन्यात 75 गाठण्याची शक्यता वर्तवली जाते। साखर कारखानदारीत देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र साखर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाकडे साफ दुर्लक्ष केलं जातंय। राज्यात दरवर्षी नवे साखर कारखाने उभे राहत आहेत।
मात्र कारखान्यांमुळे आजूबाजूच्या गावातील पाणी प्रदूषित होतंय, याकडे सतत दुर्लक्ष होतंय. 90% कारखान्यांनी प्रदूषण विरोधी यंत्रणा बसवण्याचं टाळलंय. कोरोनामुळे 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती मिळेल की नाही असा संभ्रम होता. मात्र शासनानं विनाअट शिष्यवृत्ती देण्याचं नुकतंच जाहीर केल्यामुळे राज्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात कोरोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी फिरत्या प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. राज्यात मागील कोरोनामुक्तांसह कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढली आहे. राज्यात काल दिवसभरात 3297 नवे रुग्ण आढळलेत. 6107 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात गुटखा विकणाऱ्यांना आता 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. कलम 328 अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भातील याचिका अन्न आणि औषध विभागानं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ती कोर्टानं मान्य केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिवजयंतीला पन्हाळगडावर शिवभक्तांना प्रवेश देण्यात येणार नाहीये. शिवजयंतीला राज्याच्या अनेक भागातून हजारो शिवभक्त शिवज्योत नेण्यासाठी येतात. मात्र कोरोनाच्या कारणामुळे शिवभक्तांनी गडावर येऊ नये असं आवाहन नगराध्यक्ष रुपाली धडेल यांनी केलंय. आणि पाहणार आहोत आता मेट्रो शहरांमधल्या घडामोडी. नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून 10 लाखांचा आमदार निधी देण्यात आलाय. साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांकडे हा निधी सुपूर्द केला गेलाय. लोकप्रतिनिधींपैकी देवयानी फरांदे या निधी देणाऱ्या पहिले आमदार ठरले आहेत. नाशिक शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज विरोधातील मोहीम अधिक तीव्र झाली. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील 21 मोठे अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आले. आयुक्तांच्या कारवाईनं राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले. फक्त होर्डिंग्ज हटवणार नाही तर कारवाई देखील होणार असा इशारा देण्यात आला. औरंगाबादमध्ये 13 सरकारी रुग्णालयांचं ऑडिट सुरू करण्यात आलंय. फायर, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात झाली. भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. ऑडिटमध्ये देण्यात आलेल्या सूचनांची 3 महिन्यात पूर्तता होणार आहे. नागपूर शहरात 1.5 लाखांपेक्षा जास्त अनधिकृत नळ जोडण्या असल्याचं समोर आलंय. या अनधिकृत नळ जोडण्यांमुळे मनपाला मोठा आर्थिक भार सहन करावा लागतोय. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. गेल्या 3 दिवसात नाशिक जिल्ह्यात 554 रुग्णांची भर पडली. औरंगाबादमधील हॉटेल व्यावसायिकांना पर्यटन मंत्रालयानं मोठा दिलासा दिलाय. हॉटेलवरील सर्व कर औद्योगिक दरानं घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यापूर्वी व्यावसायिक दरानं कर घेतले जात होते. उद्योगाचा दर्जा देण्यात आल्यानं कर प्रणालीत 40% घट झाली. अन्न आणि औषध प्रशासनानं नागपूरच्या इतवारी ठोक बाजारात भेसळयुक्त खाद्यतेल विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी 3 लाख रुपये किमतीचा माल जप्त करत त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. तुमच्या मुलाला भूतबाधा झाली आहे, तुमच्या घरात गुप्तधन आहे असं सांगत महिलेची 1 लाख रुपयाची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला नागपूरच्या गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी एक आरोपी फरार आहे. नंतर न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. आता शहरांमधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया आढावा. हिंगणघाट इथल्या निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. 10 ते 20 वयोगटातील हे विद्यार्थी आहेत. त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकूण 75 विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासनात खळबळ उडाली. बंदच्या 3ऱ्या दिवशी मालेगावमधील यंत्रमाग धारकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पदयात्रा काढली होती. यावेळी स्वतःचे भाव नियंत्रणात ठेवावे, 6 महिन्यांचं वीज बिल माफ करावं आणि यंत्रमाग मजुरांना मोफत धान्य वाटप करावं अशी मागणी करण्यात. गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी इथला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करावा या मागणीसाठी शेतकरी, सभासद आणि कामगार एकवटलेत. तेरणा कारखाना बचाव संघर्ष समितीच्या वतीनं 22 फेब्रुवारीपासून 5 दिवसांचं साखळी उपोषण केलं जाणार आहे.
लातूरातील बाभळगाव शिवारात काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांच्या शेततळ्यात लावलेली पाणबुडी मोटार चोरट्यांनी पळवली। लातूर ग्रामीण पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।